नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, व्हिडिओ यायला जरा लेट झालं आहे, काही कामास्तव जरा लेट झालं आहे, पण यानंतर तुम्हाला असे व्हिडिओ इथं कंटिन्यू मिळत जातील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड कसं करायचं. बघा मित्रांनो, मी स्टॉक देत असतो आपल्या टेलिग्रामवर, व्हॉट्सअपवर. तिथं मला बरेच जणांचे मेसेज येतात, सर तुम्ही जे स्टॉक देतात ते रॉकेट तर होते, पण आम्हाला हेच कळत नाही नेमकी की त्याला ट्रेड कसं करायचं. तर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा. तर हा व्हिडिओ त्यासाठी स्पेशल बनवलेला आहे बघा. या व्हिडिओमध्ये आपण सगळे कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. नेमकी ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड कसं करायचं, त्यानंतर आपल्याला कोणत्या तिथं सायकोलॉजिकल नंबरला मार्क करायचं आहे, कुठे एंट्री घ्यायची, त्यानंतर फॉल्स ब्रेकआउटला आयडेंटिफाय कसं करायचं आहे, तिथं आपल्याला ऑर्डर कोणची लावायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे स्टॉक सापडायचे कसे, हे पण आपण बघणार आहे. त्यासाठी या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. बघा मित्रांनो, व्हिडिओ जरा मोठा होणार आहे कारण की आपण याच्यात सगळे पॉईंट्स कव्हर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत बघा, तुम्हाला नंतर कधीच अडचण येणार नाही ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करताना. तर चला सुरू करू व्हिडिओ. ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करण्यासाठी आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्सबद्दल माहिती पाहिजे. जर का आपल्याला माहीत नसेल नेमकी सपोर्ट काय रेजिस्टन्स काय, तर आपण तिथं ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड पण नाही करू शकणार आणि आपल्याला तिथं कळणार पण नाही कोणचा स्टॉक आता बघा एका रेंजमध्ये कोणचा स्टॉक ब्रेकआउट देणार आहे. आपण तिथं स्टॉकला आयडेंटिफाय पण नाही करू शकणार. त्यामुळं आपल्याला तिथं ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करण्यासाठी सपोर्ट रेजिस्टन्सबद्दल माहिती पाहिजे. एकदम सोपा कन्सेप्ट आहे मित्रांनो. आपण त्याला एकदा शॉर्टमध्ये इथं बघून घेऊ स्क्रीनवर. बघा, कोणचा पण स्टॉक असला तो बघा डायरेक्ट वरती नाही जात, तो तिथे एक रेंज क्रिएट करतो, त्यानंतर तो त्या रेंजला ब्रेक करून वरती जातो आणि तिथं बनतो बघा एक लेवल. ते असतं आपलं सपोर्ट लेवल आणि रेजिस्टन्स लेवल. इथं बघा मी मार्क करतो, एक स्टॉक आहे बघा, तो एका रेंजमध्ये बघा, आता तो एका रेंजमध्ये मूव्ह करतोय आणि बघा त्यांनी त्यानंतर दिली ब्रेकआउट. बघा इथं आपली एक रेंज क्रिएट झालेली. इथं बघा ही आहे आपली सपोर्ट लेवल आणि ही आहे आपली बघा रेजिस्टन्स लेवल. स्टॉक बघा असा एका रेंजमध्येच असतोय, त्यानंतर जेव्हा पण त्या रेंजला ब्रेक करण तिथं बनते आपली ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी. इथं बघा स्क्रीनवर आता हा स्टॉक बघा एक ट्रेंडमध्ये, त्यानंतर इथं बघा अप ट्रेंडमध्ये असताना त्यांनी इथं एक रेंज क्रिएट केलेली. जेव्हा त्यांनी इथं रेंज क्रिएट केली आहे, आपल्याला सिम्पली त्याला मार्क करून घ्यायचं आहे. जी आपली खालची लेवल असती ती असते आपली सपोर्ट लेवल. म्हणजे बघा इथं स्टॉकला दरवेळेस सपोर्ट भेटलेला आहे, आणि जी पण आपली वरची लेवल असती ती असते बघा रेजिस्टन्स लेवल. ही आहे आपली रेजिस्टन्स लेवल. एकदम सिम्पली तुम्हाला सांगतो मित्रांनो, जेव्हा पण स्टॉक बघा ह्या लेवलला येईन खाली, तिथं सगळे बायर्स ॲक्टिव्ह होतात. हे आपली सपोर्ट लेवल असती, ते काय करते स्टॉकला खाली पडण्यापासून सपोर्ट करतात. ते त्याला सपोर्ट करतात आणि त्याला वरती उचलून ठेवतात. बघा इथं सगळे बायर्स ॲक्टिव्ह असतात, ते त्याला वर घेऊन जातात. आणि जी पण आपली रेजिस्टन्स लेवल असती तिथं सगळे सेलर्स ॲक्टिव्ह असतात. ते काय करतात तिथून स्टॉकला खाली घेऊन येतात. त्यांनी बघा खाली आणलं, परत बायर्स वरती घेऊन गेले, परत सेलर्सने खाली आणलं आणि परत बायर्स वरती घेऊन गेले. आणि त्यानंतर बघा आता स्टॉक परत अप ट्रेंडमध्ये जेव्हा पण ह्या लेवलला ब्रेक करून तो वर जाईल, तिथं बनन आपली ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी. एकदम सोपा कन्सेप्ट आहे मित्रांनो. बघा ही खालची लेवल आपली सपोर्ट लेवल असते आणि जी वरची लेवल आहे ती आपली रेजिस्टन्स लेवल असते. आणि स्टॉक बघा एका रेंजमध्येच इथं काम करतोय. आपल्याला फक्त वाट बघायची त्याच्या ब्रेकआउटच्या. आता इथं बघा एकदम सोपा कन्सेप्ट आहे मित्रांनो. जर का तुम्हाला अजून पण कळला नसेल तर याच्यावर आपला एक लॉंग व्हिडिओ मी बनवलेला आहे बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आणि कमेंटमध्ये पण पिन करतो. तिथं बघा तुम्ही तो लॉंग व्हिडिओ जर का बघितला तर तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्सबद्दल कुठलाही डाऊट राहणार नाही, कारण की त्यामध्ये मी सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले. जर का तुम्हाला कळलं नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर चला बघा आपला आता दुसरा कन्सेप्ट कोणचा अजून ब्रेकआउटमध्ये. ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करण्याआधी आपल्याला त्या दिवशीची तिथं मार्केट कंडिशन माहिती पाहिजे. त्या दिवशी मार्केट कंडिशन कशी आहे नेमकी, त्या दिवशी मार्केट बुलिश आहे का साईडवेज आहे का बेरिश आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. जर का त्या दिवशी मार्केट कंडिशन बुलिश असेल तर बघा तिथं आपल्याला जास्त पॉईंट भेटण्याची शक्यता असते. तेव्हा तिथं स्टॉक बघा एखादी स्ट्रॉंग ब्रेकआउट देईन याचा आपण तिथं एक अनुमान लावू शकतो. त्या दिवशी जर का मार्केट कंडिशन साईडवेज असेल तर तिथं बघा आपल्याला ट्रॅपिंग बघायला भेटन. तिथं बघा स्टॉक आपल्याला ट्रॅप करण, आपला स्टॉपलॉस हिट करायचं बघन. आणि त्या दिवशी जर का मार्केट कंडिशन बेरिश असेल तर तिथं फॉल्स ब्रेकआउटचे जास्त चान्सेस असतात बघा. स्टॉक ब्रेकआउट तर देतो पण तिथून लगेच रिव्हर्स होऊन फॉल्स ब्रेकआउट देतो. आपल्याला ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता नेमकी मार्केट कंडिशन बघायची कशी ते बघा. आता आपल्याला काय करायचं आहे, निफ्टी 50 बघायची आणि बँक निफ्टी बघायची. जर का आपला स्टॉक बँकिंग सेक्टरचा असेल तर आपल्याला बँक निफ्टी बघायची. आणि जर का बघा निफ्टी 50 बुलिश असेल तर बघा आपला स्टॉक एक चांगली ब्रेकआउट देईन, आपण याचा एक असा अंदाजा लावू शकतो.
त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला सेक्टर परफॉर्मन्स बघायचा आहे. नेमके आपला जो स्टॉक आहे तो कोणत्या सेक्टरचा आहे ते बघायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, सेक्टर परफॉर्मन्सच्या या वेबसाईटवर यायचं आहे. म्हणजेच आपल्याला इंट्राडे स्क्रीनरवर यायचं आहे. त्यानंतर बघा मार्केटवर क्लिक करून इथं करायचं आपल्याला सेक्टर परफॉर्मन्सवर क्लिक. इथं क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला बघायला भेटतं की त्या दिवशी नेमकी कोणचं सेक्टर बुलिश आहे आणि कोणचं सेक्टर बेरिश आहे, इथं आपल्याला बघायला भेटतं. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की आपला स्टॉक कोणत्या सेक्टरचा आहे. जर का बघा आपला स्टॉक एखाद्या बँकिंग सेक्टरचा असेल तर त्या दिवशी बघा बँकिंग सेक्टर वीक होतं, म्हणजेच बघा ते बेरिश होतं. त्यामुळं जे पण आपले बँकिंगचे स्टॉक असतात ते तिथं बघा फॉल्स ब्रेकआउट देण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळं आपण तिथं त्या स्टॉकमध्ये ट्रेड नाही करणार. आणि समजा जर का आपला स्टॉक बघा इथं निफ्टी मीडियाचा असेल, मीडिया सेक्टरचा, तर तिथं बघा आपल्याला स्ट्रॉंग ब्रेकआउट बघायला भेटले असते. मित्रांनो एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याला फक्त काय करायचं आहे बघा, इथं सेक्टर बघायचं आहे. नेमके आपला स्टॉक कोणत्या सेक्टरचा आहे, त्यानंतर आपल्याला तिथं बघायचं आहे की नेमकी ते सेक्टर कसं आहे. ते सेक्टर जर का बुलिश असेल तर तिथं आपल्याला एक स्ट्रॉंग ब्रेकआउट बघायला भेटते आणि तिथे एक चांगले पॉईंट्स बघायला भेटतात बघा. आणि जर का आपला स्टॉक जो असेल एखाद्या बेरी सेक्टरचा, तर तिथं बघा आपल्याला फॉल्स ब्रेकआउटचे जास्त चान्स बघायला भेटतात. काही काही स्टॉक असतात बघा मित्रांनो स्मॉल कॅपचे, त्यांना काही घेणं नसतं तेव्हा मार्केट कंडिशन कशी. त्यांना जर का ब्रेकआउट द्यायचे असेल तर ते बघा मार्केट कंडिशन बेरीज जरी असली तरी 10-10, 20-20% अप जातात. तर तसे काही स्टॉक असतात बघा, त्यामध्ये आपण ट्रेड केलं तर तेव्हा काही मार्केट कंडिशन ते बघत नाही. काही काही स्टॉक तसं पण करतात. एकदम सोपा कन्सेप्ट आहे, कळला असेल बघा तुम्हाला. आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला सेक्टर बघायचं आहे, त्यानंतर आपल्याला मार्केट कंडिशन बघायची आणि त्यानंतर आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. तर चला बघू आपण आपला आता दुसरा कन्सेप्ट. ज्या स्टॉक्समध्ये आपण काम करतोय आपल्याला त्या स्टॉकचं नेचर बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे बघा. नेचर म्हणजे आपल्याला बघायचं आहे की त्या स्टॉकची वागणूक कशी आहे नेमकी, तो स्टॉक वागतो कसा आपल्याला हे बघणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो काही काही जण 10-10, 20-20 हजार रुपये फीस घेतात, पण हे कुणीच सांगत नाही बघा त्या स्टॉकचं नेचर कसं बघायचं. आपण तर हे फ्रीमध्ये सांगतोय. त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा, ज्याने की मी असेच व्हिडिओ पुढं घेऊन येत राहीन. मित्रांनो नेचर बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. बघा आपल्याला बघायचं आहे तो स्टॉक नेमकी चालतो कसा, आपल्याला बघायचं आहे त्यामध्ये वॉल्यूम कसा आहे, त्यानंतर तो कॅन्डल कशा बनवतो. काही काही स्टॉक्स असतात बघा त्यामध्ये झिरो वॉल्यूम असतोय, आपल्याला तशा स्टॉकमध्ये काम नाही करायचं आहे. आपल्याला असे स्टॉक बघायचे ज्याच्यामध्ये हाय वॉल्यूम आणि स्ट्रॉंग मूवमेंट पाहिजे, त्यानंतरच आपण त्या स्टॉक्समध्ये काम करतो. बघा काही काही स्टॉक्स असे पण असतात ज्याच्यामध्ये वॉल्यूम तर एकदम चांगला आहे पण ते मूवमेंटच करत नाही बघा, तर त्या स्टॉकला पण आपण अवॉइड करतो. आता नेमकी नेचर बघायचं कसं, तर मित्रांनो ते नेचर आपल्याला बघायचं आहे बॅक टेस्ट करून. आपण ज्या पण स्टॉक्समध्ये काम करतो आपल्याला काय करायचं आहे 2-3 दिवसाचा मागचा डेटा बघायचा आहे. नेमकी तो स्टॉक्स चालतोय कसा, त्याच्यामध्ये रॅली चांगली आहे का, वॉल्यूम चांगला ॲड होतोय का, आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहे आणि त्यानंतरच आपल्याला तिथं ट्रेड करायचं आहे बघा. त्यानंतर आपल्याला तिथं मार्केट डेप्थ पण बघायची. मार्केट डेप्थमध्ये आपल्याला हे कळतं की नेमकी ते स्टॉक्समध्ये बघा वॉल्यूम किती, तो स्टॉक्स चालतो कसा आहे, हे आपल्याला तिथं सगळं बघायला भेटतं. जर का तुम्ही हे ब्रोकर वापरत असताना एंजल वनचं, तर इथं बघा आपल्याला इथं एक मार्केट डेप्थ नावाने फीचर बघायला भेटतं. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथं सिम्पली आपल्याला मार्केट डेप्थ बघायला भेटते. याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की ज्या प्राईजला स्टॉक चालू आहे त्या प्राईजला इथं क्वांटिटी किती, किती जणांच्या ऑर्डर आहे, हे आपल्याला तिथं बघायला भेटतं. जर का मित्रांनो तुमचा अकाउंट नसेल कोणत्या डिमेटमध्ये आणि तुम्हाला एखादा चांगला ब्रोकर पाहिजे असेल तर बघा एंजल वनमध्ये तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करा. आपला फ्री क्लास पण चालू आहे बघा. जर का तुम्हाला फ्री क्लास लागत असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही एकदा मेसेज करा हाय असा, तिथं तुम्हाला फ्री क्लासची सगळी माहिती मिळून जाईल. तर मित्रांनो चला बघू आपला आता दुसरा पुढचा पॉईंट कोणचा आहे अजून. आता आपण जो पॉईंट बघणार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा आपल्या ब्रेकआउट स्ट्रॅटर्जीचा. नेमकी एंट्री कुठं टाकायची. बघा आपण स्टॉकला हॉरिझॉन्टल लाईननी मार्क करतो. आपल्याला हे पण माहिती पाहिजे की आपण बरोबर मार्क केलेलं आहे का, हे आपण बघणार आहे की नेमकी आपल्याला कुठं मार्क करायचं, नेमकी ॲक्युरेट एंट्री कुठं पडली पाहिजे हे पण आपण आता बघणार आहे. इथं बघा स्क्रीनवर हा बघा जो स्टॉक आहे आता स्क्रीनवर तो बघा एका रेंजमध्ये, हा मी ब्रेकआउटसाठीच काढलेला आहे बघा. त्यानंतर बघा मी इथं याला हॉरिझॉन्टल लाईननी मार्क करतो. आता बघा मी याला इथं मार्क करतो हॉरिझॉन्टल लाईननी. आपल्याला बघायचं आहे तो बरोबर मार्क होतोय का, तिथं टचेस किती ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे बघा. इथं बघा मी त्याला मार्क केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे की स्टॉक बघा एका रेंजमध्ये असताना तिथं टचेस किती ते बघायचे आपल्याला मिनिमम बघा 3 टचेस पाहिजे आणि मॅक्झिमम किती जरी असले तरी चालतील. इथं बघा बरेच टचेस बघायला भेटतात आपल्याला. इथं पण बघा बरेच टचेस आहे, इथं पण बरेच टचेस आपल्याला बघायला भेटतात. आणि त्यानंतर स्टॉक बघा आता परत ह्या लेवलपर्यंत इथं आलेला आहे.
त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे बघायचं आहे की आपण त्याला बरोबर मार्क केलेलं आहे का. आपल्याला इथं बघा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे काय, सायकॉलॉजिकल नंबर. आपल्याला सायकॉलॉजिकल नंबर बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तिथं कोणता तरी सायकॉलॉजिकल नंबर पाहिजे त्या ब्रेकआउटच्या जवळ. जसं की इथं 500 आहे बघा, 500चा सायकॉलॉजिकल नंबर आहे. आता जे सायकॉलॉजिकल नंबर असते ते कोणते असतात बघा, मल्टिपल ऑफ 5 म्हणजे कसे 5, 10, 15, 20, 25, 30 असे नंबर पाहिजे आपल्याला. जसं की इथं 500, 500, 550, 1000 असे नंबर. बघा अशा नंबरजवळ आपल्याला इथं स्ट्रॉंग ब्रेकआउट बघायला भेटते. त्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे, जे आपण हॉरिझॉन्टल लाईन मार्क केली ती बरोबर आहे का. आता ते कसं बघायचं आहे आपल्याला बघा, इथं बघा आपण काही कॅन्डलचं इथं ॲव्हरेज काढतो. आपल्याला इथं ॲव्हरेजिंग करायची. जसं की मी ह्या कॅन्डलवर गेलं, इथं बघा, इथं आपल्याला वरती बघायचं आहे त्या कॅन्डलचा हाय किती. इथं बघा वरती इथं आपल्याला हाय बघायला भेटतो. इथं बघा मी ह्या कॅन्डलवर आलो, इथं बघा हाय कितीचा आहे, 500चा आहे. इथं बघा हाय कितीचा आहे, इथं इथं पण बघा 500चा आहे. त्यानंतर इथं पण बघा किती आहे, 500 पॉईंट काय 95. इथं बघा 501.95. इथं बघा ह्या कॅन्डलचं आहे किती, हे बघा इथं काही ती 499.80. म्हणजे एक आपण 500चा इथं एक राऊंड फिगर नंबर धरू शकतो. आणि इथं पण बघा 499.30चा आहे. म्हणजे आपण इथं एक 500चा राऊंड फिगर नंबर धरू शकतो. आपल्याला इथं हे ॲव्हरेज करायचं आहे, ॲव्हरेजिंग करायची. त्यानंतर आपल्याला तिथं हॉरिझॉन्टल लाईन बरोबर मार्क करायची. आता बघा याला ट्रेड कसं करायचं, त्यासाठी बघा आपण डायरेक्ट मार्केटवर ऑर्डर नाही टाकणार. बरेच जण काय करतात बघा, त्यांना ब्रेकआउट स्टॉकला ट्रेडच करता येत नाही. ते काय करते, डायरेक्ट मार्केटवर ऑर्डर टाकतात, नाही तर तिथं लिमिट लावतात. आणि त्यांनी काय होतं, जिथं आपली ॲक्युरेट ऑर्डर पडायला पाहिजे होती तिथं ऑर्डर पडत नाही, आपली ऑर्डर पडते वरती. आणि तिथं बघा त्यानंतर तिथून स्टॉक समजा रिव्हर्स झाला तर तिथं डायरेक्ट आपलं कॅपिटल अर्ध व्हायची शक्यता असते. त्यामुळं आपल्याला असं काही नाही करता, आपल्याला इथं ॲक्युरेट ऑर्डर पडन असंच करायचं आहे. म्हणजे आपल्याला तिथं लावायची एस-एल ऑर्डर. आता बघा बऱ्याच जणांना एस-एल ऑर्डर लावता पण येत नाही, तर ते पण आपण पुढं बघणार आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी या व्हिडिओला एंडपर्यंत बघा. बघा आपल्याला इथं बरेच कंडिशन बघावं लागतात. आपल्याला सायकॉलॉजिकल नंबर बघायचा आहे, त्यानंतर स्टॉकची ॲव्हरेजिंग करायची, त्यानंतर आपल्याला ट्रेंड बघायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपल्याला इथं बघायचा आहे व्हॉल्यूम. आता बघा इथं बघा किती जास्त व्हॉल्यूम ॲड झालेला आहे. म्हणजे हा स्टॉक ब्रेकआउट देणार आहे हे तर आता मला माहिती आहे. आता हा कधी देईन ते मी नाही सांगू शकत, पण हा ब्रेकआउट देईन या 500च्या वर जेव्हा निघन तेव्हा याची इथं चांगली ब्रेकआउट बघायला भेटेल. बघा हा स्टॉक मी माझ्या टेलिग्रामला पण देणार आहे, त्यासाठी तुम्ही टेलिग्राम जॉईन करा. तुम्हाला इथं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. बघा याची जेव्हा ब्रेकआउट असेल तेव्हा बघा 500च्या वर हा एकदम स्ट्रॉंग ब्रेकआउट देईन आणि एक चांगली स्ट्रॉंग कॅन्डल बनवून. मित्रांनो ब्रेकआउट स्ट्रॅटेजीचा सगळ्यात चांगला पार्ट काय आहे माहिती आहे का. जर का तुमच्याकडं बघा, मी आता माझं कसं आहे, मी एकदम कमी कॅपिटलनी ट्रेड करतो. मी दुसऱ्यांना हे दाखवतो की आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी जास्त कॅपिटलची गरज नाही आहे. मी बरेच वेळेस बघा 10,000 रुपयाने 1,000-1,200चा प्रॉफिट केलेला आहे. काही जास्त मित्रांनो तिथं डोकं लावायची गरज नाही आहे. आपल्याला एका एका कॅन्डलमध्ये पण एवढं प्रॉफिट होतं आहे. मित्रांनो मी त्याच्यावर रिस्क किती घेतो, एक 250 ते 300 रुपयाचा रिस्क घेतो आणि त्याच्यावर 1,000 रुपयाचं प्रॉफिट करतो. म्हणजे माझं एक ॲव्हरेज 1:3चं टार्गेट असतं आहे बघा या ब्रेकआउट स्टॉक्समध्ये. आणि ते पण मला कधी-कधी सिंगल कॅन्डलमध्ये पण मिळतं. पण त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पण असे प्रॉफिट करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला ट्रेड कसं करतात ते तुम्हाला माहिती असणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मित्रांनो हा सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. एवढं डिटेलमध्ये तर कुठं क्लासमध्ये पण नाही शिकवत, एवढं तर मी फ्रीमध्ये शिकवतो इथं. मित्रांनो हे सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला व्हॉल्यूम बघणं गरजेचं आहे, स्टॉकचा नेचर बघणं गरजेचं आहे, त्यानंतर स्टॉक मूव्हमेंट कशी करतो ते बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे मित्रांनो, की नेमकी या स्टॉक्सला कोणत्या टाईम फ्रेमला आपल्याला मार्क करायचं आहे. बघा बऱ्याच जणांना स्टॉक्सला कुठं मार्क करायचं, कोणत्या टाईम फ्रेमला मार्क करायचं हेच माहीत नसतंय. इथं बघा जेव्हा मी या स्टॉकला मार्क केलेलं आहे, मी याला केलेलं आहे डेली टाईम फ्रेमला मार्क. इथं बघा डेलीवर आहे, डेलीवर मी त्याला मार्क करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी काय करेन, एकदा मी याला आवरली टाईम फ्रेमवर पण बघन. आता बघा मित्रांनो हा स्टॉक बघा इथं होता एका रेंजमध्ये, त्यामुळं आपल्याला भेटला आहे. बरेच स्टॉक असे नसतात, पण काही काही बघा त्यांच्या ज्या वीक असतात ते जास्तीच वर असतात, काही काहींच्या जास्ती खाली असतात. तर त्याला काय करायचं, आपण सिम्पली या हॉरिझॉन्टल लाईननी मार्क करायचं. हे जे ब्लॉक नाही का याने आपण याला मार्क करून घ्यायचं. इथं बघा हे इथं आपल्याला मिळून जाईल. इथं बघा हे इथं असतं हे रेक्टँगल, याने आपल्याला सिम्पली याला मार्क करून घ्यायचं आहे. इथं बघा असं. त्यानंतर आपण याचं इथं ॲव्हरेजिंग पण करू शकतो. त्याला आपण मार्क केलं बघा, काही काही वेळेस काय होतं, आपल्याला नीट पॉईंट्सच कळत नाही, बरोबर आपल्याला मार्क कुठं करायचं आहे हे डेलीवर कळत नाही. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली टाईम फ्रेम आपल्याला आवरलीवर शिफ्ट करायचा आहे. इथं बघा आवरलीवर शिफ्ट केला, इथं बघा स्टॉक एकदम बघा चांगल्या रेंजमध्ये इथं पण.
बघा इथं हा स्टॉक्स आहे, काही स्टॉक्स नसते त्यांना आवरलीवर मार्क करायचं, असं नाही की डेलीवरच मार्क करायचं. पण आपल्याला एंट्री कुठं घ्यायची आहे बघा, 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर. इथं बघा आपल्याला 5 मिनिटावर एंट्री घ्यायची. आता मी काय करेन, 500च्या वर माझी ऑर्डर लावेन. आता मित्रांनो, ऑर्डर कुठं लावायची हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे बघा. असं मित्रांनो, असं काही नाही आहे की ऑर्डर आपण 500च्या, समजा 500ला गेला की तिथंच आपली ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे, असं नाही आहे. आपल्याला एक फिक्स नंबरलाच ऑर्डर लावावी लागते. त्यानंतरच तिथं बघा आपल्याला तिथं हे शक्यता असते की तिथून स्टॉक वर गेला की चांगली ब्रेकआउट देईल. त्यामुळे हे आपल्याला नंबर बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. ते आपण पुढं बघू, जेव्हा ऑर्डरचा आपला कन्सेप्ट सुरू होईल तिथं आपण बघून घेऊ की नेमकी आपल्याला ऑर्डर कुठं लावायची. मित्रांनो, हे सगळे आपल्याला पॉईंट्स बघणं गरजेचं आहे. बघा स्टॉक्स एकदम चांगल्या रॅलीमध्ये, त्यानंतर जेव्हा पण स्टॉक या लेवलला ब्रेक करून वर जाईल तिथं आपल्याला एकदम चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मित्रांनो, असे स्टॉक आपल्याला सापडता पण आले पाहिजे. तर चला बघू अजून आपला पुढचा कन्सेप्ट कोणचा आहे. ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करताना बरेच जण बघा या दोन चुकी सगळ्यात जास्त करतात आणि यामुळे त्यांचा बघा सगळ्यात जास्त लॉस होतो. आणि नंतर ते काय म्हणतात, ब्रेकआउटमध्ये खरंच पैसा बनत नाही. अरे मित्रा, मार्केटमध्ये सगळीकडे पैसा बनतो, पण बनवणारा पाहिजे. त्यासाठी इथं बघा ह्या दोन चुका कोणच्या आहेत. आता इथं बघा स्टॉक काय 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 करतात बघा, डायरेक्ट ब्रेकआउट देतात आणि काय काय बघा रिटेस्ट करायला परत येतात. आता मी जो स्टॉक घेतलाय तो बघा इथं त्यांनी डायरेक्ट ब्रेकआउट दिलेली. आता बघा टाइम फ्रेम आवरलीवर आहे, त्याला आपण 5 मिनिटावर शिफ्ट करू. इथं बघा स्टॉकने इथं ब्रेकआउट दिलेली. इथं बघा जेव्हा स्टॉकने ब्रेकआउट दिली बघा, आपल्याला इथं वन साईड रॅली बघायला भेटली. इथं स्टॉक रिटेस्ट करायला आला नाही. आता आपल्याला इथं काय करायचं आहे बघा, बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक गोष्ट बघा आता इथं, आता आपण पहिले बघू 9:15ची कॅन्डल कोणची, जे मार्केट जेव्हा ओपन झाले ते तेव्हाची कॅन्डल आहे, ही आहे बघा ती कॅन्डल. ही कॅन्डल बघा आपल्या लाईनच्या खालीच आहे. जर का पहिल्याच कॅन्डलने ब्रेकआउट दिली असती, समजा ही एक उदाहरण समजा फक्त, ही आपली पहिलीच कॅन्डल आहे बघा, 9:15ला मार्केट ओपन झालं आणि तेव्हा ही कॅन्डल बनलेली. तर इथं मी एकदम कमी क्वांटिटीने ट्रेड केला असता. कारण की बघा स्टॉकने पहिले खाली होल्ड केलं पाहिजे आणि त्यानंतरच त्या लाईनला ब्रेक करून वरती गेला पाहिजे. जे आपली हॉरिझॉन्टल लाईन आहे तिला डायरेक्ट ब्रेक करून स्टॉक वरती गेला नाही पाहिजे, त्याच्या खालीच क्लोजिंग दिली पाहिजे बघा. त्यानंतर आपण ऑर्डर लावतो. आपल्याला मार्केट चालू व्हायच्या आधी ऑर्डर नाही लावायची. तेच चुकी बरेच जण करतात. काय करतात ते बघा, मार्केट चालू व्हायच्या आधीच ब्रेकआउट स्टॉक आहे वरती ऑर्डर लावून ठेवतो मी, आणि जेव्हा तो ब्रेकआउट देऊन वरती जाईन तिथं आपली ऑर्डर एक्झिक्यूट होईल आणि स्टॉक वरतीच जाईन, त्यांना असं वाटतं. पण बरेच वेळेस काय करतो बघा, स्टॉक वरची लिक्विडिटी ग्रॅब करतो, खाली येतो स्टॉक, तिथं त्यांचे स्टॉपला सीट करतो आणि मग वरती जातो. हे बऱ्याच जागेवर तुम्हाला बघायला भेटेल बघा. तुम्ही जर का जेव्हा ट्रेड करता स्टॉक्समध्ये तेव्हा तुम्हाला ही गोष्ट बऱ्याच जागेवर बघायला भेटेल. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या कॅन्डलला ट्रेड नाही करायचं. पहिल्या कॅन्डलने सबचा ब्रेकआउट दिलाय तर आपल्याला तिथं एकदम कमी क्वांटिटीने ट्रेड करायचं आहे, जेणे की तिथं लॉस जरी झाला आपला तरी एकदम कमी लॉस होईल. त्यानंतर बघा मित्रांनो, ह्या स्टॉकने डायरेक्ट ब्रेकआउट दिलेली. तर आपण काय करतो, इथं आपली ऑर्डर लावून ठेवतो आणि त्यानंतर बघा आपल्याला इथं एक वन साईड रॅलीमध्ये चांगलं प्रॉफिट होईल. आता आपण एक दुसरा स्टॉक बघू. इथं बघा आता हा एक दुसरा स्टॉक आहे. हा बघा एकदम चांगल्या रेंजमध्ये, त्यानंतर याची पण इथं बघा ब्रेकआउट होती. याला आता मी 5 मिनिटावर टाईम फ्रेम आपला शिफ्ट करतो. इथं बघा ह्या स्टॉकमध्ये पण एक चांगली ब्रेकआउट होती. इथं बघा एक चांगली सायकोलॉजिकल लेवल पण आहे आपली 385ची एक सायकोलॉजिकल लेवल आहे. याच्यात मी ट्रेड केला होता मित्रांनो. इथं बघा, हे इथं बघा आपण ऑर्डर टाकली होती इथं 385च्या वरती. त्यानंतर इथं बघा स्टॉक पहिले वरती गेला आणि रिटेस्ट करायला खाली आलेला आहे स्टॉक. रिटेस्ट करायला बघा स्टॉक खाली आलेला आहे. आता बरेच जणांनी काय केलं तर माहिती का, इथं माझे जे टेलिग्रामवर जे पोरं आहेत त्यांना माहितीच नाही नेमकी या स्टॉक्सला ट्रेड कसं करायचं. तर त्यांनी काय केलं, जेव्हा स्टॉकने ब्रेकआउट दिली त्यांनी इथं ऑर्डर टाकल्यावरती जास्त क्वांटिटीने ऑर्डर टाकल्या. त्यांना काय वाटलं, सरांनी स्टॉक दिलेला आहे एकदम चांगली मूव्हमेंट देईन, त्यांनी इथं जास्त क्वांटिटीने ऑर्डर टाकल्या आणि बघा दुसऱ्याच कॅन्डलनी त्यांचे बघा इथं स्टॉप लॉस हिट केले. इथं बघा दुसरी कॅन्डल तिथून डायरेक्ट रिव्हर्स झाली आणि इथे त्यांचे बरेच लॉसेस झाले. त्यानंतर इथं बघा मित्रांनो, मी इथं तरी पण होल्ड केलं कारण की मला पहिल्यापासून माहिती आहे नेमकी स्टॉक्स वर्क कसे करतात. त्यासाठी बघा इथं मी तरी पण माझा स्टॉप लॉस खाली लावून ठेवला होता. त्यानंतर बघा इथं आपल्याला वन साईड रॅली बघायला भेटली. त्यानंतर स्टॉक वरती गेला, ब्रेकआउट दिली, त्यानंतर रिटेस्ट करायला आला आणि आपल्याला इथं वन साईड रॅली बघायला भेटली. आता बघा मित्रांनो, सगळे स्टॉक बघा रिटेस्ट करत नाही. 20% स्टॉक रिटेस्ट करते, एक 20 ते 30% स्टॉक रिटेस्ट करतात आणि एक 60 ते 70% स्टॉक बघा डायरेक्ट ब्रेकआउट देतात. त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला, जेव्हा पण आपण ब्रेकआउट स्टॉक्समध्ये आपण एंट्री घेतो
तेव्हा तिथं आपला थोडा मोठा एस-एल ठेवायचा आहे. ज्याने की स्टॉक रिटेस्ट जरी करायला आला तरी आपला एस-एल हिट नाही झाला पाहिजे. आणि आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, त्यानंतर एखादी चांगली बुलिश कॅन्डल बनली. आता इथं बघा, मी इथं ₹1000 प्रॉफिट माझं बुक केलं होतं. इथं बघा, मी खाली एस-एल ठेवला माझा. त्यानंतर बघा स्टॉक रिटेस्ट करायला आला. त्यानंतर जेव्हा पण स्टॉकनी ही कॅन्डल बनवली, ही ग्रीन कॅन्डल बनवली स्टॉकनी, त्यानंतर मी माझा एस-एल ट्रिल केला आणि मी माझा एस-एल इथं घेऊन आलो बघा. ज्याने की बघा, जिथं माझा आता बघा इथं ₹500 लॉस ठेवला होता मी. मी इथं 1:2चं टार्गेट ठेवलं होतं. त्यानंतर बघा, मी स्टॉप लॉस माझा वरती घेतला, एक ₹250-300 ठेवला. जरी माझा तेव्हा लॉस झाला असता तर एक ₹250-300चाच लॉस झाला असता. त्यानंतर बघा, तिथून मला पुढं वन साईड रॅली बघायला भेटली. आणि बघा, इथं आपण एक 1:3चं टार्गेट बुक केलं, ते पण एकदम कमी वेळात. त्यासाठी मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्यानंतरच आपल्या ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करा. तर चला बघू अजून आपला महत्त्वाचा पॉईंट. ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ऑर्डर कशी लावायची. आता बरेच जण काय करतात बघा, स्टॉकने ब्रेकआउट दिली तर डायरेक्ट मार्केटवर आपली ऑर्डर पंच करतात किंवा काही काही जण लिमिट पण लावतात. पण त्यामध्ये काय होतं बघा, जर का आपण मार्केटवर ऑर्डर पंच केली तर काय होतं, जिथं आपल्याला बघा वरती ऑर्डर आपली एक्झिक्यूट होती. काय होतं, जिथं आपल्याला आपल्या क्वांटिटी पाहिजे तिथं न भेटता आपल्याला दुसऱ्याच लेवलला भेटतात. कधी कधी जास्तच वरती भेटून जातात बघा. आणि तिथं बघा लॉसेस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. कारण की जर का स्टॉक तिथून रिव्हर्स झाला, एक तर आपल्या क्वांटिटी वर पंच झालेल्या आहे आणि तिथून स्टॉक रिव्हर्स झाला तर तिथं लॉसेस खूप जास्त होतात बघा मित्रांनो. मी बघा जेव्हा स्टार्टिंगला ब्रेकआउट स्टॉक्समध्ये ट्रेड करत होतो तर माझ्याकडून ही सगळ्यात मोठी चुकी होत होती आणि तिथंच माझा सगळ्यात जास्त लॉस होत होता. त्यामुळं बघा, आपण त्यासाठी यूज करतो एस-एल ऑर्डरचा. एस-एल ऑर्डर त्यासाठी दिलेली बघा मित्रांनो. बघा, आपण तो स्टॉक बघितलेला आहे जो बघा एका रेंजमध्ये. त्यानंतर बघा इथं सायकॉलॉजिकल नंबर आहे. आता बघा ऑर्डर कशी लावायची. आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बायवर क्लिक करायचं आहे. बायवर क्लिक केल्यानंतर इथं बघा ते नोटिफिकेशन येईन, त्याला येस करा, ते चालल्या जाईल. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं स्टॉप लॉसवर क्लिक करायचं आहे. इथं स्टॉप लॉसवर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला क्वांटिटी किती घ्यायच्या ती इथं आपण टाईप करू. इथं बघा, समजा मला 100 क्वांटिटी घ्यायच्यात. त्यानंतर बघा इथं एस-एल ट्रिगर प्राईस टाकायची आपल्याला. आता मी काय टाकेन इथं एस-एल ट्रिगर प्राईजमध्ये बघा 500.1. इथं 500.1 का टाकतोय बघा मी. आता त्यासाठी आपल्याला आपल्या स्टॉकचा बॅक टेस्ट डेटा बघावा लागेल. त्यासाठी इथं बघा मित्रांनो, इथं बघा ह्या कॅन्डलचा हाय किती आहे. एक मिनिट, याला थोडं साईडला घेतो. आपल्याला बघा आपण ॲव्हरेज काढलेलं आहे 500चं. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे बघा, ह्या कॅन्डलचं आहे 500. त्यानंतर इथं पण ज्या कॅन्डल आहे ह्या बघा, हिनी पण 500च्या खालीच क्लोज केलेलं आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट तर इथं कळती, जसं स्टॉक 500च्या वर निघन इथं आपल्याला स्ट्रॉंग ब्रेकआउट बघायला भेटेल. पण जर का मी ऑर्डर माझी डायरेक्ट 500ला लावली, तिथं 0.1 नाही टाकला, तर इथं बघा आपली ऑर्डर डायरेक्ट ₹500 एक्झिक्यूट होईल. आणि समजा बघा इथं बघा तिथून स्टॉक खाली आलेला आहे, तर आपल्याला तिथं लॉसेस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहे. इथं बघा दरवेळेस स्टॉक 500पासून खाली आलेला आहे, तर त्यासाठी तिथं बघा आपल्याला लॉसेस होण्याचे जास्त चान्सेस आहे. म्हणून आपण काय करतो, एक पॉईंटवरती लावतो म्हणजे 501ला. आणि जी आपली एस-एल लिमिट आहे तिथं आपण लावतो बघा 505ला. बघा ह्या ब्रोकरमध्ये हे डायरेक्टच आपल्याला ते स्वतः लावून टाकतो तो, तर आपल्याला इथं मॅन्युअली लावायची गरज नाही. जर का आपण दुसरं ब्रोकर बघितलं तर तिथं आपल्याला एस-एल लिमिट परत आपल्याला अशी मॅन्युअली लावावी लागते. हे ऑटोमॅटिकली लावलेली बघा. इथं आपण एस-एल लिमिट ठेवतो 500.5ची. त्यानंतर बघा आपले 500.1 आणि 500.5 मध्येच आपली ऑर्डर एक्झिक्यूट होईल. म्हणजे जर का तिथं तेव्हा तेवढ्या क्वांटिटी असत्या तर तिथं आपल्याला बघा त्या क्वांटिटी मिळत्या. बऱ्याच वेळेस काय होतं बघा आता मित्रांनो, इथं बघा समजा मी इथं ऑर्डर लावलेली 500.1 आणि 500.5च्या मध्ये. इथं बघा आता 5 मिनिटं टाईम फ्रेमवर. इथं बघा हे ₹500 आणि इथं मी लावली 500.1 आणि 500.5ला. एक मिनिट, याला रिमूव्ह करू. इथं 500.8 वर आहे हे. याला आपण घेऊन जाऊ 500.1 वर. हे आला बघा 500.1 आणि ही आहे आपली लेवल 500.5ची. बघा आता बऱ्याच वेळेस असं पण होतं, ह्या लेवलमध्ये कुणीच क्वांटिटी विकणारं नसतं. कारण की समोरचा विकन तेव्हा तर मला भेटते क्वांटिटी. आता बऱ्याच वेळेस काय होतं बघा, ह्या लेवलमध्ये कुणीच क्वांटिटी विकणारा नाही आहे, नाहीतर कुणी फक्त 50 क्वांटिटी विकतं. तर तेव्हा काय होतं बघा, ह्या लेवलमधून जेव्हा पण ही कॅन्डल वरती जाते तेव्हा आपल्याला तिथं एकदम जेवढ्या क्वांटिटी समोरचा विकतोय तेवढ्याच भेटतात. समजा एखाद्याने 50 विकल्या तर आपल्याला फक्त ह्या लेवलमधून 50च भेटतात क्वांटिटी आणि स्टॉक बघा डायरेक्ट वरती जातो. तर तेव्हा काय करायचं आपल्याला, काही काही स्टॉकमध्ये आपल्याला बघायचं आहे की तिथं व्हॉल्यूम किती. आता इथं बघा व्हॉल्यूम चांगला आहे या स्टॉक्समध्ये, एक 5,000 3,000 एक चांगला व्हॉल्यूम आहे.
आणि आपल्याला किती 100 क्वांटिटी पंच करायची आहे. त्यामुळं मला हे माहिती की इथं बघा ह्या लेवलमध्ये मला 100 क्वांटिटी इझिली मिळून जाते. त्यामुळं बघा मी इथंही कमी बघा इथं 505 पर्यंतच आपली एस एल ऑर्डर लावलेली. नाहीतर आपण काय करायचं इथं 505 न लावता आपण इथं टाकायचं 502. इथं 2 टाकलं तर बघा ही आपली लेवल जाईल इथपर्यंत. ॲप्रॉक्सिमेटली इथपर्यंत जाईन बघा. यामध्ये आपल्याला इझिली एक 100 क्वांटिटी पण मिळून जाते. त्यासाठी मित्रांनो आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की तेव्हा मार्केट डेप्थमध्ये ऑर्डर किती लागलेले आहे. इथं आपल्याला बघायचं आहे मार्केट डेप्थमध्ये. इथं आपल्याला ऑर्डर दिसते ना बघा, आज सध्या मार्केट बंद आहे त्यामुळं काहीच दिसत नाही आहे. इथं आपल्याला कळतं की नेमकी तिथं ऑर्डर किती आहे बघा. इथं बघायचं आहे क्वांटिटी किती पंच होत आहेत. त्यानुसार आपण एक अंदाजा लावू शकतो की आपल्याला तिथं क्वांटिटी भेटते का नाही. आता मित्रांनो एक गोष्ट आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायची आहे बघा. काही काही स्टॉक्स बघा सायकोलॉजिकल नंबरला भाव देत नाही. म्हणजे ते काय करते रिस्पेक्ट करत नाही सायकोलॉजिकल नंबरची. आता हा स्टॉक्स करतोय पण बरेच स्टॉक करत पण नाही. ते काय करतात बघा त्यांच्या कॅन्डल कुठं पण असतात. 505ला 507 510 काय काय कॅन्डल इकडं खाली 400च्या खाली अशा बघा बरेच स्टॉक्समध्ये असं पण आपल्याला बघायला भेटतं. या 500च्या खाली काही कॅन्डल अशा बऱ्याच स्टॉक्समध्ये तुम्हाला पण बघायला भेटेल. तर तेव्हा तिथं रिस्की काम असतंय बघा मित्रांनो. तिथं आपण एस एल लिमिट लावतो पण स्टॉक्सचं बघा काही नेचर नसतंय. स्टॉक्स कुठं पण पळतो. कधी वर जातो तर कधी खाली जातो. तर त्या स्टॉक्समध्ये आपल्याला अवॉइड करायचं आहे बघा ट्रेडिंग. कारण की तिथं लॉसेस होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. कारण की तिथं बघा स्टॉक्स काही लेवलला रिस्पेक्ट करत नाही. म्हणजे त्या स्टॉक्समध्ये बघा कुणीतरी त्याच्यामध्ये पंप अँड डंप करत असन. काय करते तिथं नुसते ट्रॅपिंग चालू असते. त्यामुळं आपण तशा स्टॉक्समध्ये काम नाही करणार. आपण चांगले स्टॉक्स काढायचे आणि त्यामध्येच आपल्याला तिथं ट्रेड करायचं आहे बघा. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. आपल्याला स्टॉक सिलेक्शन ते पण बघायचं आहे पुढं. तर चला बघू आपला अजून पुढचा कन्सेप्ट कोणचा आहे. त्याआधी हे बघा मित्रांनो मी इथे एक दुसरा स्टॉक ओपन केलेला आहे. याची किंमत बघा एक 2,500च्या वरती चालू आहे बघा. एक 2,500च्या आसपास तुम्ही धरू शकता. त्यानंतर इथं बघा ऑर्डर कशी लावायची. इथं जरा वेगळी ऑर्डर लावावी लागते. त्यानंतर मी बायवर क्लिक करन. आता स्टॉकची प्राईस जास्त आहे मित्रांनो. समजा मी इथं 50 क्वांटिटी घेईल. त्यानंतर इथं बघा जिथं एस एल ट्रिगर प्राईस आहे आपली तिथं मी काय टाकणार बघा. आता किती चालू आहे 25.15. तर मग मी इथं 25.15 न टाकता 25.16 टाकन. बघा मी 1 रुपयानी जास्त टाकली ऑर्डर. पहिले काय करायचो आपण जेव्हा स्टॉकची किंमत कमी असेल तेव्हा आपण काय करायचो बघा 0.1मध्ये ऑर्डर टाकायचो. पण इथं मी बघा 1 रुपये वाढवलेला आहे. जेव्हा स्टॉकची किंमत जास्त असेल तेव्हा आपल्याला 1 रुपये जास्त टाकायचं आहे. आणि इथं बघा एस एल लिमिट प्राईजमध्ये त्यांनी त्याची ऑर्डर बघा इथं 25.17 त्यांनी ॲटोमॅटिकली घेतलेली. त्यानंतर बघा मी इथं प्लेस ऑर्डर करेन. आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, जेव्हा स्टॉकची प्राईस जास्त असेल तेव्हा स्टॉक बघा आपल्या सायकोलॉजिकल नंबरला हे करत नाही. तो काय करतो रिस्पेक्ट करत नाही तिथं. इथं बघा जे पण आपले सायकोलॉजिकल नंबर आहे त्याला तो रिस्पेक्ट करत नाही. जेव्हा स्टॉकची प्राईस जास्त असेल तेव्हा तिथं आपल्याला बघायचं आहे. तेव्हा चांगली ब्रेकआउट असेल तरच तिथं आपण आपली ऑर्डर टाकतो. नाहीतर तिथं आपण आपली ऑर्डर नाही टाकणार. कारण की तिथं आपण ऑर्डर कुठे टाकेन हे तर आपल्याला कळलं पाहिजे. तेच आपल्याला लवकर कळणार नाही. आणि त्यामुळं आपण काय करतो तिथं आपण एकदम कमी क्वांटिटीने ट्रेड करतो. इथं बघा आता तुम्ही स्क्रीनवर मी याला समजा इथं एक आवरलीवर शिफ्ट केला टाईम फ्रेम. इथं बघा याच्या कॅन्डल बघा काही काही जास्तीच वरती काही काही जास्तीच खाली. आपल्याला इथं कोणचीच कॅन्डल मार्क करता येत नाही. इथं बघा इथं आपल्याला एक ॲव्हरेजिंग करताच येत नाही चांगली. इथं बघा मी ही लेवल मार्क केली. ह्या लेवलला बघा ह्या कॅन्डलनी इथं सपोर्ट केलेलं आहे. इथं बघा ब्रेक करून वर, इथं पण ब्रेक करून वर गेलेली. त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे जिथं जास्त किंमत असेल स्टॉकची तिथं आपण बघा ऑर्डर टाकायला एक तर अवॉइड करतो. नाही तर आपण ऑर्डर एकदम कमी क्वांटिटीने टाकतो. ज्याने की आपला लॉस जरी झाला तिथं तर एकदम कमी लॉस होईल. त्यामुळं मित्रांनो असं बघा की नेमकी स्टॉकची प्राईस पण कमी पाहिजे आणि स्टॉकमध्ये चांगली मूवमेंट पण पाहिजे. तिथं आपली ब्रेकआउट स्ट्रॅटेजी एकदम चांगलं काम करते. असं नाही की इथं काम नाही करत, इथं पण चांगलं काम करते. पण इथं तुम्हाला हे कळलं पाहिजे की नेमकी ऑर्डर कुठं टाकायची. तुम्ही समजा चार्ट ट्रेडिंग करून करून ते तर कळून जातं नेमकी ऑर्डर कुठं टाकायची होती आपल्याला. हे आपल्याला गोष्टी कळतात पुढं जाऊन. त्यासाठी मित्रांनो जरा हे स्टॉक्स अवॉइड करा ज्यांची जास्त प्राईज येते. जेव्हा तुम्हाला कळायला लागेल नेमकी ऑर्डर कुठं टाकायची तेव्हा ते आपल्याला सायकोलॉजी तेवढी बिल्ड होईल. त्यानंतर याच्यात तुम्ही ट्रेड करू शकता. तर चला जाऊ आता पुढं. जर का मित्रांनो तुम्ही ब्रेकआउट स्टॉकला ट्रेड करत आहे तर तुम्हाला ही एक गोष्ट माहिती पाहिजे. जर का स्टॉकने ब्रेकआउट दिली तर स्टॉक तिथून वरती जाणार आहे का तिथून रिव्हर्स होऊन फॉल्स ब्रेकआउट देणार आहे. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो एक सोपा कन्सेप्ट माहिती पाहिजे. तो म्हणजे व्हॉल्यूम डायव्हर्जनचा. आता इथं बघा स्क्रीनवर
ह्या स्टॉकमध्ये बघा, ह्या स्टॉकने बघा ह्या कॅन्डलनी ब्रेकआउट दिली, आपली जी लेवल होती त्यावरती गेली. इथं व्हॉल्यूम बघा किती जास्त ॲड झालेला आहे, म्हणजे लोकांनी इथं त्यांच्या क्वांटिटी ॲड केल्या. त्यानंतर बघा ह्या 2 लाल कॅन्डल बनल्या. इथं बघा एकदम व्हॉल्यूम कमी आहे, म्हणजे बघा इथं लोकांना काही इंटरेस्ट नव्हता. त्यानंतर इथं बघा परत एक चांगली बुलिश ग्रीन कॅन्डल बनली. इथं बघा किती जास्त व्हॉल्यूम ॲड झाला आणि त्यानंतर कंटिन्यू व्हॉल्यूम बघा वाढतच गेलेला आहे. व्हॉल्यूम वाढत गेला म्हणजे आपल्याला इथं काय कळतंय की व्हॉल्यूम वाढतोय म्हणजे लोकं तिथं बाय करतात आणि स्टॉक अजून वरती जाणार आहे. मित्रांनो, याचा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, म्हणजे व्हॉल्यूम डायव्हर्जन. हे तुम्हाला कळलं तर तुम्ही लगेच ओळखू शकता की स्टॉक फॉल्स ब्रेकआउट देणार आहे का एकदम चांगले ब्रेकआउट देणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे बघा, जर का स्टॉक अप ट्रेंडमध्ये आणि व्हॉल्यूम पण अप ट्रेंडमध्ये, तिथं आपल्याला सेलिंग अवॉइड करायची. म्हणजे तिथं आपल्याला सेल नाही करायचं आहे तिथं, कारण की सगळे बायर्स ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर बघा, समजा प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये आणि व्हॉल्यूम अप ट्रेंडमध्ये, तर तिथं आपल्याला अवॉइड करायचं आहे बाईंग. तिथं आपल्याला बाय नाही करायचं आहे, कारण की पहिलेच प्राईस बघा डाऊन ट्रेंडमध्ये आणि व्हॉल्यूम पण वाढतोय, त्यामुळे तिथं आपल्याला बाय नाही करायचं आहे, कारण की तिथं सेलर्स ॲक्टिव्ह आहे. त्यानंतर बघा, प्राईस अप ट्रेंडमध्ये आणि व्हॉल्यूम डाऊन ट्रेंडमध्ये प्राईस वरती चालली आणि व्हॉल्यूम कमी होतोय, तर तिथं आपल्याला बाईंग अवॉइड करायची. कारण की प्राईस वरती चालली, व्हॉल्यूम कमी होतोय, म्हणजे तिथून स्टॉक रिव्हर्स होण्याचे चान्सेस आहे. इथं बघा, जसं की आपला स्टॉक वरती गेलता तसंच बघा तिथून त्यानंतर व्हॉल्यूम कमी झाला आणि तिथून बघा स्टॉक खाली आलेला आहे. त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी माहिती पाहिजे. आणि समजा बघा प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये आणि व्हॉल्यूम पण डाऊन ट्रेंडमध्ये, तर तिथं आपल्याला सेलिंग अवॉइड करायची. पहिलेच प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये पहिले स्टॉक खाली येतोय, त्यामध्ये व्हॉल्यूम पण कमी होतोय, लोकं तिथं जास्त पार्टिसिपेट नाही करत आहे. मग लगेच तिथं आपल्याला कळतंय की तिथून स्टॉक रिव्हर्स होऊन कधी पण वरती जाऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला हे व्हॉल्यूम डायव्हर्जनचा कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर चला बघू आता आपण सगळ्यात आपला महत्त्वाचा पॉईंट, की नेमके हे स्टॉक सापडायचे कसे. मित्रांनो, स्टॉक सिलेक्शनच्या आपल्याकडे 2 मेथड आहे. पहिल्यामध्ये बघा आपला खूप टाईम पण जाईल आणि आपल्याला लवकर स्टॉक्स भेटणार नाही, आणि दुसऱ्यामध्ये बघा आपल्याला एक 5 ते 10 मिनिटात आपल्याला स्टॉक्स मिळून जातील. आपण दोन्ही पण बघू. पहिले बघू की जी अवघड मेथड आहे ती कशी आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, चार्टिंग या वेबसाईटवर जायचं आहे. चार्टिंग या वेबसाईटवर आल्यानंतर इथं बघा आपल्याला तिच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं बघा क्रिएट स्कॅनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन भेटेल एक प्लसचं, त्यावर क्लिक करून आपल्याला इथं हाय आणि इथं ग्रेटर दॅन सिलेक्ट करायचं आहे. इथं ग्रेटर दॅन इक्वल टू सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला साईडला क्लिक करायचं आहे आणि इथं जे 20 दिसतं आहे तिथं फक्त आपल्याला 0 ठेवायचं आहे. इथं बघा 0 ठेवलं, साईडला क्लिक करून रन स्कॅनवर क्लिक करायचं आहे. आता इथं बघा बरेच स्टॉक्स आलेले, इथं बरेच स्टॉक्स आलेत. इथं बघा पूर्ण 2500 स्टॉक्स आलेले. आता आपल्याला काय करावं लागेल, हे पूर्ण 2500 स्टॉक्स फिल्टर करावं लागतील. एक एक स्टॉक बघावं लागेल आणि त्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की कोणता स्टॉक एका रेंजमध्ये. मित्रांनो, याला खूप टाईम लागतो. एवढे 2500 स्टॉक्स बघायचे म्हटल्यानंतर एक 4 ते 5 तास लागतात. एक एक स्टॉक इथं बघायचा, त्यानंतर आपल्या वॉच लिस्टला ॲड करायचा, त्यानंतर त्यामध्ये ट्रेड करायचं. यामध्ये आपला खूप टाईम जातो. त्यापेक्षा तुम्ही दुसरी मेथड वापरा. तुम्हाला काय करायचं आहे बघा, सिंपल मेथड आहे एकदम. तुम्हाला जायचं आपल्या टेलिग्रामवर. टेलिग्रामची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, टेलिग्रामच्या लिंकवर क्लिक करायचं आहे, त्याला जॉईन करायचं आहे. मित्रांनो, फ्री आहे टेलिग्राम. ₹1 पण चार्जेस घेत नाही मी याचे. असे सगळे फ्रीमध्ये स्टॉक्स देत असतो. इथं बघा मी रोजचे स्टॉक देत असतो. इथं बघा तुम्ही रोज एवढे स्टॉक्स टाकत असतो. त्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे. आणि मित्रांनो, हे सगळे हाय क्वालिटी स्टॉक्स टाकत असतो मी याचं. यांची ॲक्युरेसी बघा एक 65 to 70% आहे. त्यामध्ये बघा बरेच जण ट्रेड पण करतात आणि आपलं प्रॉफिट बुक करतात. त्यासाठी बघा तुम्हाला काय करायचं, फक्त टेलिग्राम जॉईन करायचं आहे आणि ह्या स्टॉक्समध्ये ट्रेड करायचं आहे. एकदम सिंपल आहे मित्रांनो. तर तुम्हाला तिची लिंक तिथं बायोमध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, इथं संपतो आपला आपला हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करून मला ते सांगू शकता. तुम्हाला त्याचं नक्कीच समाधान मिळून जाईल. मी तिथं तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असला तर त्याचं उत्तर तुम्हाला तिथं नक्कीच देईन. तर व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करायला विसरू नका.